यानंतर मी मंगलदास निकाळजे यांना विनंती करणार की आपण भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतर प्रदीपजी शिंदे आपण तयार राहायचे. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींना, गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचं मी काम करतोय, विरोधात काम करतोय. अनेक प्रश्न या बारामतीमधील मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. विरोधात काम करत असताना देखील जे जे प्रश्न आम्ही मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला, त्या प्रश्नांवरती अजितदादांनी सोडवण्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे. बारामतीचा विकास होत असताना बारामतीमध्ये काही ठिकाणी जो विकास राहिलेला आहे त्या ठिकाणचे प्रश्न मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. आताच झालेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील आमराई परिसरातील जो काही विकास राहिलेला आहे त्या ठिकाणचा प्रश्न आम्ही सातत्याने मांडला. त्याच्यावरतीच दादांनी एका भाषणामध्ये सांगितलं की माझ्याकडून त्या ठिकाणचा विकास राहिलेला आहे, तो मला पूर्ण करायचा आहे. ते पूर्ण करत असताना तिथल्या लोकांची देखील साथ हवी. त्या ठिकाणचा विकास करताना वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी सोबत आहोत. अतिशय दुःख झालं 28 तारखेची जी घटना घडली, सकाळीच बुजुबा येथील कार्यकर्त्यांचे फोन आले आणि अशी अशी घटना झाली. आता विमान अपघातामध्ये कोणीच राहिलं नाही असं सांगण्यात आलं. हातपायाचा थरकाप उडाला आणि मनामध्ये अतिशय दुःख झालं की आपल्यातील माणूस, आपल्या बारामती कुटुंबाचा माणूस आज आपल्यात राहिला नाही. हे दुःख झालं. आदरणीय दादांनी कधीही विरोधात काम करतोय, विरोधात बोलतोय, विरोधात घोषणा देतोय, आंदोलन करतोय म्हणून कधीही मनामध्ये राग ठेवला नाही. आणि त्यांच्याकडे सत्ता आहे, सर्व काही आहे, याचा वापर करून कधीही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती अन्याय केला नाही किंवा आमचा आवाज दाबण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्या उलट आम्ही जे प्रश्न मांडतोय त्याच्यावरती लक्ष वेधून ते प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी दादांनी प्रयत्न केलेले. आमदारकीचं इलेक्शन होतं आणि आमदारकीचं इलेक्शन असतानाच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची बायपास सर्जरी झाली होती आणि मी दादांच्या विरोधामध्ये आमदारकीला उभा राहिलो होतो. आणि दादांच्या विरोधामध्ये उभा राहिलेला असताना बाळासाहेब आंबेडकर कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये नव्हते, कारण त्यांची बायपास सर्जरी झाली होती. आणि बायपास सर्जरी झाली असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना घरी आणण्यात आलं. आणि घरी आणल्यानंतर आमदारकीचं इलेक्शन असताना देखील, एवढा व्यस्त टाइम असताना देखील आदरणीय अजितदादा पवार हे बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना काळजी घेण्यास विनंती केली. एवढ्या मोठ्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये देखील बाळासाहेब आंबेडकर यांची विचारपूस करणं ही आमच्या साऱ्या कार्यकर्त्याला मनाला लागणारी होती. त्यामुळं दादांच्या विरोधात आमची जी लढाई होती ती विचारांची लढाई होती, व्यक्तिशा कोणतीही लढाई नव्हती आणि राहणार देखील नाही. त्यामुळं अशा या दादांना
मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.